मित्रांनो, आज आपण दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत। तर त्याकरता मी ते दुधी भोपळा धुवून बारीक कट केलेला आहे, तुम्ही बघू शकता। दुधी भोपळ्याची मी साल काढून त्याला कट करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता इथे। त्यानंतर मी इथे थोडी चण्याची डाळ आहे, ती सुद्धा मी थोडा वेळ भिजू घातली होती। आता ती सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करणार आहे। तर आता आपण दुधी भोपळ्याची भाजी बनवायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इथे आता आपलं तेल तपलेलं आहे, तर मी इथे थोडं जिरा मोहरीची फोडणी देते। त्यानंतर मी इथे थोडा कढीपत्ता, त्यानंतर मित्रांनो मी इथे आता थोडा कढीपत्ता सुद्धा ॲड केलेला आहे। आता आपण हे सगळं असं हलवून घेऊया। आता मी याच्यामध्ये एक बारीक टोमॅटो ॲड करते। तर मित्रांनो, मी इथे एक टोमॅटो धुवून छान बारीक कापून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे थोडी मिरची सुद्धा घेतलेली आहे चिरून, आता ती सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करते। तर मित्रांनो, आता मी ते मिरची सुद्धा ॲड केलेली आहे। आता मी इथे बारीक कापलेला टोमॅटो सुद्धा ॲड करते। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी इथे टोमॅटो सुद्धा ॲड केलेला आहे। इथे आपल्याला टोमॅटो गाळू द्यायचं आहे। आता मी त्याच्यामध्ये 1 चमच अद्रक लसूणचा पेस्ट ॲड करते। तर मित्रांनो, मी इथं आता 1 चमच अद्रक लसूणचा पेस्ट ॲड केलेला आहे। आता मी हे सगळं मिक्स करून घेते। तर मित्रांनो, इथं आता आपला टोमॅटो मस्तपैकी गाळ झालेला आहे तेलामध्ये। आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करते। आता आपण जो दुधी भोपळा कट केला होता तो आता मी त्याच्यामध्ये ॲड करते। आता मी याच्यामध्ये दुधी भोपळा ॲड केलेला आहे। आता हे सगळं मी मिक्स करून घेते। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे मी आता दुधी भोपळा मिक्स करून घेतलाय। आता आपण जे चण्याची डाळ भिजवली होती ती आता मी याच्यामध्ये ॲड करते। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे आता मी चण्याची डाळ सुद्धा मिक्स करून घेतलेली आहे। आता मी सगळं हलवून घेणार आहे। आता मी याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ ॲड करते। तर मित्रांनो, आता मी इथे चवीनुसार मीठ सुद्धा ॲड केलेलं आहे। मी इथे थोडी चण्याची डाळ भिजवून टाकली आहे। तुमच्याकडे जवळ जर भिजलेली नसेल तर तुम्ही डाळ 1 शिटी घेऊ शकता कुकरमध्ये। तर मित्रांनो, मी याला आता 5 ते 10 मिनिट बारीक गॅसवरती झाकून ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता
आणि मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये पाणी नाही टाकायचंय, हे वाफेवरती शिजवायचे आपल्याला. आता मी याला 5 ते 10 मिनिट बारीक गॅसवरती झाकून ठेवते. मित्रांनो, हे बघा, इथं आता आपली दुधी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, खायला पण खूपच टेस्टी आहे. तर या तुम्ही पण सगळे जेवायला. हे बघा किती छान झालेली इथं आपली भाजी. त्याचबरोबर मी खायला चपाती सुद्धा घेतलेली आहे. आणि मित्रांनो, मी इथे कोथिंबीर ऍड नाही केलेली कारण माझ्याजवळ कोथिंबीर नव्हती, तर मी आज कोथिंबीर याच्यामध्ये नाही टाकलेली आहे. तुमच्याजवळ कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता. तर तुम्ही सगळे नक्की एकदा घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालंय. नाही समजल्यास मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि आमच्या असेच नवीन नवीन व्हिडिओ अपडेट बघण्याकरता आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.